नमस्कार, माझं नाव भूमिका देशमुख आहे. मी स्टेट गव्हर्नमेंटमध्ये सर्व्हिस करते. या क्लासला येण्यापूर्वी मी योग विद्याधाममध्ये योगाशी जोडले गेलेले होते. 2 वर्षाचा माझा कोर्स तिथे झाला होता. त्यामुळे योगा आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचा आहे ही गोष्ट मला अगदी चांगली पक्की माहीत होती. मध्यंतरी कोविडच्या दरम्यान काही गॅप गेल्यामुळे मी योगा वगैरे काही करू शकले नाही. पण नशिबाने मला किरण सर आणि सचिन सरांचा संकल्प योग क्लासेसशी मी जोडले गेले. आता मी 8 मे पासून योगा सुरू केलेला आहे. काल बरोबर 1 महिना झाला. मध्ये आधी थोडासा गॅप गेला, पण ऍक्च्युली इथे खूप जास्त महत्वाचं आहे रिलॅक्सेशन, जे आपल्याला बाहेर तुम्ही घरी सुद्धा करू शकत नाही किंवा ऑफिसमध्ये सुद्धा होऊ शकत नाही. माझा 8 ते 9 तासाचा कम्प्लीट सिटिंग जॉब असल्यामुळे तिथे रोज आपण ज्या वेळेला म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी पेक्षा सुद्धा आपण इथून खूप जास्त पळत असतो. तर इथून जास्त ज्या वेळेला पळतो त्यावेळेला तुम्हाला दुसऱ्या दिवशी इथूनच शांत होणं जास्त गरजेचं असतं, जे तुम्हाला फक्त योगामुळेच मिळतं. योगामुळे तुमचं एक तर बॅलन्स डाएट आणि योगा ह्या 2 महत्वाची आपण म्हणू शकतो गुरुकिल्ली आहे आयुष्याची. ह्या दोन्ही गोष्टींमुळे तुम्हाला एक पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा एक दिशा, योग्य दिशा मिळते की तुम्हाला ऍक्च्युली लाईफकडे कसं बघायचं आहे याची. आणि दुसरं म्हणजे लेडीजसाठी आपण एक सांगू शकतो की योगामुळे वय लपून राहतं. जर तुम्हाला खूप चांगली स्किन हवी असेल आणि तुमचं वय कोणाला कळू द्यायचं नसेल तर तुम्हाला योगाशी जोडलं जाणं जास्त गरजेचं आहे. आणि बेसिकली खूप महत्वाचा पार्ट असतो की यू आर व्हॉट यू इट. त्यामुळे तुम्ही जे खाल ते तुमच्या स्किन मधून किंवा तुमच्या वागण्या बोलण्यातनं रिफ्लेक्ट होत असतं. सो माझा सल्ला तुम्हाला सगळ्यांना हा राहील की तुम्ही योगाशी आणि बॅलन्स डाएटशी जोडले जावा. थँक्यू सो मच.